यंदा जून महिन्यात मान्सून नेहमीपेक्षा 8-10 दिवस लवकर सक्रिय झाला. जून महिन्यात पेरण्यांना उसंत मिळाली नाही. खरीपातील पेरण्या उशीर झाल्याने 65% पेरण्या झाल्या, तर भात लागवडी भर पावसात कशाबशा घरच्या घरी उरकण्याची वेळ आली. जुलै-ऑगस्टमध्ये पाऊस सक्रिय राहिल्याने यंदा नद्यांनी पूररेषा ओलांडली होती. सध्या खरीपातील पिके जोमात आहेत. सततच्या पावसाने पिकांमध्ये गवत तण मोठ्या प्रमाणात उगवले आहे. खरीप हंगामात पावसाअभावी पेरण्या न केलेली शेती गवताने भरून गेली आहे. तालुक्याच्या विविध भागात सध्या सोयाबीन पिके फुलोऱ्यात येऊन शेंगा लागणीस सुरुवात झाली आहे. भात पिकामधील तण काढण्याची कामे सुरू आहेत. संततधार पावसाअभावी बटाटा लागवडी करणे शक्य झाले नसल्यामुळे यंदा मोठे भांडवल बटाटा पिकासाठी गुंतवण्यात शेतकऱ्यांनी माघार घेतल्याने यंदा बटाटा क्षेत्रात मोठी घसरण झाली असून बटाटा उत्पादनात घट होऊन चांगला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. लागवड झालेल्या भागातील बटाटा पिके सध्या फुलोऱ्यात येऊन जोमात आहेत. पश्चिम खोऱ्यातील भात पिके तरारली असून यंदाचे पाण्याची उपलब्धता पाहता पिके शेतकऱ्यांना मालामाल करतील अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.